महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कारभारी म्हात्रे परिवार यांचा श्री हनुमान जयंती उत्सव व प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न। कोपरोली उरण येथील कारभारी म्हात्रे परिवार यांच्या वतीने दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी श्री हनुमान जयंती उत्सव व प्रथम वर्धापन दिन अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला। या पवित्र सोहळ्याचे आयोजन श्री हनुमान मंदिर कोपरोली येथे करण्यात आले होते। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमाची सुरुवात पहाटे 5 वाजता श्री हनुमान जन्मोत्सव कीर्तनाने झाली। त्यानंतर दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। सायंकाळी 7:30 वाजता भजन कार्यक्रम रंगला तर रात्री 10 वाजता पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली। या सोहळ्यात नामवंत कीर्तनकार व कलाकारांनी सहभाग नोंदवून भक्तिमय वातावरणात श्री हनुमंताची आराधना केली। पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला आणि संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। उत्सवाच्या निमित्ताने मंदिरात उपस्थित मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित व्यक्तींचा आयोजकांच्या वतीने शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या उपक्रमामुळे समाजातील कार्यकर्त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली। या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला। संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व सुरळीत पद्धतीने पार पडले। यासाठी कारभारी म्हात्रे परिवार यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे। या उत्सवातून श्री हनुमंत महाराजांचे उपासना, बल व स्वामीनिष्ठा हे गुण प्रत्येकाच्या जीवनात रुजावेत अशी प्रार्थना करण्यात आली। एकंदरीत हा श्री हनुमान जयंती उत्सव भक्ती, उत्साह व चैतन्याने परिपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या साजरा करण्यात आला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूर सह तृप्ती भोईर, कोपरोली उरण। नमस्कार, आज आलेलो आहोत आपण कारभारी म्हात्रे परिवाराच्या श्री हनुमान मंदिराच्या इथे। मी महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनलची प्रतिनिधी रणिता ठाकूर। आज आपण यांच्या प्रथम वर्धापन दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहून त्यांच्याबद्दल 2 शब्द ऐकणार आहोत। तर काका, मला सांगा, आपल्या कारभारी म्हात्रे परिवाराचा जो हनुमान मंदिराचा प्रथम वर्धापन दिन आहे, तर त्याचा पालखी सोहळ्याबद्दल काही सांगू शकाल का? हो, हा उत्सव प्रथम संपूर्ण गावकीमार्फत केला जात होता, परंतु 1963 मध्ये पासून हा स्वतंत्रपणे कारभारी म्हात्रे परिवारातर्फे होत आहे। आणि हा उत्सव 63 पासून स्वतंत्रपणे सुरू झाला। ठीक आहे। आणि उत्सव चालू असताना आता 1 वर्ष मंदिर बांधून 1 वर्ष झालेलं आहे आणि या मंदिरात हे उत्सवाचं 2रं वर्ष आहे। ओके काका, मला सांगा की हा उत्सव साजरा करताना तुम्हाला तुमचे म्हात्रे परिवारातील सहकारी, तुमचे कुटुंबीय कशा प्रकारे साथ देतात? उत्तम प्रकारे सहकार्य करतात। म्हणजे तुम्हाला या पालखी सोहळ्याचे आयोजन नियोजन करताना आत्ताची पिढी आणि तुमच्या वेळची पिढी कशा प्रकारे सहकार्य करतात? आता जुनी पिढी आहे, त्यांनी नवीन पिढीला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे धार्मिक विधीयुक्त हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने केला जातो। आणि या कारभारी म्हात्रे परिवाराच्या श्री हनुमान मंदिरामध्ये आपलं योगदान काय आहे? माझं योगदान म्हणण्यापेक्षा आमच्या पूर्वजांनी जे काही करून ठेवलेलं आहे, हे माझं सर्व योगदान मी या ठिकाणी सादर केलेलं आहे। आणि त्याला कारण आमचे आई वडील त्यांच्या पुण्याईनं जे काय मिळालेलं आहे ते त्यांच्या नावाने आम्ही योग्यरित्या योग्य प्रकारे समर्पित करतो। छान। तर मला आता एक लास्ट विचारायचं आहे की कारभारी म्हात्रे परिवाराचा जो श्री हनुमान मंदिरात मध्ये तो गावात पालखी सोहळा मिरवणूक साजरी केली जाते, तर हा एक छान उपक्रम पण आहे। पण तुम्ही आत्ताच्या पिढीला या हनुमंताच्या जे पालखी सोहळा साजरा करतात पुढे नेऊन जाण्यासाठी पुढे काय त्यांना संदेश द्याल? त्यांना एकच संदेश देऊ की तुम्ही सर्व म्हात्रे परिवारांनी एकत्रितपणे सहकार्याने कोणत्याही प्रकारे भेदभाव न करताना गावाचं सुद्धा सहकार्य घेऊन हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडावा, त्याच्यात कोणत्याही प्रकारचा मतभेद करू नये। ठीक आहे, धन्यवाद काका।